संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावामध्ये शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी श्री दत्त विद्यालय अकलापूर विद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे शालेय निवडणूक घेण्यात आली। श्री दत्त विद्यालय या आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या विद्यालयामध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यालयामध्ये नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान अनुभवण्यासाठी शिक्षक वर्ग नेहमी प्रयत्न करत असतात। दरवर्षी होणाऱ्या शालेय सार्वत्रिक निवडणूक यावर्षी संविधान व लोकशाही पद्धतीने EVM द्वारे पार पडली आहे। यामध्ये लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह व जनरल सेक्रेटरी या शालेय विद्यार्थी पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती। संगमनेर तालुक्यात प्रथमच ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे श्री दत्त विद्यालय या विद्यालयामध्ये घेण्यात आली। कानोसा न्यूजसाठी धनंजय कापसे, अकलापूर। श्री दत्त विद्यालय अकलापूर या माध्यमिक विद्यालयामध्ये कालाबादप्रमाणे याही वर्षी शालेय सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे ठरले। यावेळी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय सार्वत्रिक निवडणूक ही संविधान प्रक्रियेने घेण्याचे व लोकशाही पद्धतीने पार पाडण्याचे ठरले आणि हा निर्णय आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री काकडे सर यांनी घेतला। या अनुषंगाने वर्गात शिकवल्या जाणाऱ्या राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र या विषयात संविधान प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेविषयी फक्त शिकवले जाते, परंतु प्रत्यक्षात 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदान करता येत नाही आणि म्हणून निवडणूक प्रक्रियेची माहिती सुद्धा मुलांना नसते। आणि या अनुषंगाने यावर्षी प्रथमतः संगमनेर तालुक्यात आणि या ग्रामीण भागात अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रात मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रिया घेण्याचे ठरले। अर्थात मुलांना ज्ञान रचनावाद काय असतो याची अनुभूती देण्याचं या ठिकाणी माननीय मुख्याध्यापकाने आम्हाला तशी परवानगी दिली। या ठिकाणी EVM मशीन, कंट्रोल युनिट, मतपत्रिका या माध्यमातून विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं की मतपत्रिकेऐवजी आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मतदान करायचं आहे। मग सुरुवातीला आम्ही या ठिकाणी सुरुवातीला अर्ज दाखल करणे, त्याचबरोबर अर्ज माघारी घेणे, निवडणूक चिन्ह वाटप करणे, उमेदवार यादी प्रसिद्ध करणे, प्रत्यक्ष ओळखपत्र दाखवून मतदान घेण्यात आलं। यामध्ये शाळेतील प्रथमतः जे वर्गप्रतिनिधी आहेत त्या वर्गप्रतिनिधींची निवडणूक ही मतपत्रिकेद्वारे पार पडली। परंतु सर्वात मोठी निवडणूक समजली जाणारी LR म्हणजे लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह आणि GS जनरल सेक्रेटरी संपूर्ण शाळेसाठी असणारी ही विद्यार्थ्यांची निवडणूक आपण कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट अर्थात EVM मशीनद्वारे घेण्याचे ठरले। यासाठी याच गावातील शाहिद पठाण या आम्हाला याने खूप मदत केलेली आहे आणि तशा प्रकारची टॅब उपलब्ध करून दिलेली आहे। याचबरोबर शाळेमध्ये या GS आणि LR प्रक्रियेसाठी साधारणपणे 172 मुले आणि 144 मुली अशा 300च्या वर विद्यार्थ्यांनी हे मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून येत होता। याबद्दल हे संविधानिक पद्धतीने निवडणूक झाल्याचा अनुभव त्यांना आल्याने ते खूप खुश होते। माझ्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझ्या शाळेतील सर्व शिक्षक साठे सर, साठे मॅडम, शेळके मॅडम, डंबेरे सर, बाईक सर, डोंगरे सर, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया उपलब्ध करून देणारे सर्व सहकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी चांगले योगदान लाभलं आणि ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडल्याचा आम्हालाही आनंद वाटला। नमस्कार, माझे नाव भक्ती संदीप गोडसे, माझ्या शाळेचे नाव श्री दत्त विद्यालय अकलापूर। आज आमच्या शाळेत इलेक्शन होतं आणि इलेक्शन इतकं मस्त झालं यावर्षी, कारण की आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीन आणलं होतं शाळेत। दरवर्षी आम्ही चिठ्ठीवर लिहून मतदान करायचं, यावर्षी इलेक्ट्रॉनिक मशीननी केलं, त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला। भारी वाटलं की ह्यावर्षी आमच्या शाळेत इलेक्ट्रॉनिक मशीन आणून आम्ही त्याच्याद्वारे मतदान केलं। ह्या मशीननी वेळही वाचतो, मतदान किती झाले हेही आम्हाला कळतं आणि मला खूप मस्त अनुभव आला। भारी वाटलं की आमच्या शाळेत
असं हो, म्हणजे आमच्या शाळेत दरवर्षी नागरिकशास्त्रामध्ये शिकवलं जायचं, पण प्रत्यक्षात आज मी अनुभवलं की इलेक्ट्रॉनिक मशीननी मतदान कसं करतात. धन्यवाद.